आजचा टॉपिक आहे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजे काय? ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलर म्हणत असतो. म्हणजेच ह्याचे जे लक्षणं आहेत, म्हणजे ब्लड प्रेशरचे जे काही लक्षणं आहेत ते लक्षणं आपल्याला सुरुवातीच्या काळात दिसत नसतात, म्हणून त्याला आपण सायलेंट किलर म्हणत असतो. इम्पॉर्टंट काय बघा, जर एखाद्याचं वय 40 वर्ष कंप्लीट झाले असेल, अशा व्यक्तींनी नियमित ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. ठीक आहे. आणि ज्याला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींची विशेषतः काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. आता बघू आपण ब्लड प्रेशर. ह्याच्यामध्ये काय काय असतं बघा. ब्लड प्रेशरमध्ये एक असतं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि एक असतं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. आता सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय? ज्या वेळेस हार्ट कॉन्ट्रॅक्ट होत असतो, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि ज्या वेळेस आपलं हार्ट ज्यावेळेस रिलॅक्सेशन मोडमध्ये असतं त्याला म्हणतो आपण डायस्टॉलिक. नॉर्मली आपण लिहित असतो 120/80. ठीक आहे. 120 म्हणजे सिस्टॉलिक जे वरचं आहे, आणि जे खाली लिहित असतो 80 ते असतं डायस्टॉलिक. ठीक आहे. आणि जर समजा ह्याचं जर मायनस केलं आपण, सिस्टॉलिक मायनस डायस्टॉलिक, ठीक आहे, 120/80, तर आपल्याला आन्सर भेटत असतं पल्स प्रेशर. जेवढं त्याचं आन्सर येईल, जसं की 40 mmHg हे असतं पल्स प्रेशर. ठीक आहे. आता बघा, जे ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशर मेंटेन कोण करत असतं आपल्या बॉडीमध्ये? ते फर्स्ट असतं कार्डियक आउटपुट, सेकंड आहे ब्लड प्रेशर किंवा रक्ताचे प्रमाण, थर्ड असतं पेरिफेरल रेजिस्टन्स, आणि चौथा आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ आर्टरी वॉल, आणि पाचवा आहे कार्डियक आउटपुट. हे जेवढे काय असतात, म्हणजे 5 जे कंपाऊंड आहेत ते काय करत असतात, आपलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवत असतात. म्हणजे एक जास्त पण नाही आणि कमी पण नाही, हे त्यांचं काम असतं. ठीक आहे. नंतर बघा, नॉर्मल ब्लड प्रेशर असतं 120/80 mmHg. जर प्री हायपरटेन्शन असेल तर 120 ते 140, ठीक आहे, बाय 80 ते 90 ह्याच्यामध्ये जर असेल तर त्याला म्हणत असतो आपण प्री हायपरटेन्शन. आणि हाय ब्लड प्रेशर म्हणजे फर्स्ट स्टेज, ह्याच्यामध्ये 140 ते 160 बाय 90 ते 100, ठीक आहे, ही असतं फर्स्ट स्टेज. आणि सेकंड स्टेज हाय ब्लड प्रेशर, ह्याच्यामध्ये 160 प्लस सिस्टॉलिक जे ब्लड प्रेशर आहे 160 पेक्षा जास्त, आणि डायस्टॉलिक 100 पेक्षा जास्त असेल तर सेकंड स्टेज हाय ब्लड प्रेशर म्हणत असतो आपण. आणि लो ब्लड प्रेशर आपण कधी म्हणत असतो? लो ब्लड प्रेशर सिस्टॉलिक 90 आणि डायस्टॉलिक 60 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतो आपण लो ब्लड प्रेशर. ठीक आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं बघा, जर हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन कधी होतं, तर गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही जास्त मीठ खात असताल किंवा जास्त स्ट्रेस घेत असताल किंवा लठ्ठपणा किंवा कमी व्यायाम, धूम्रपान किंवा दारू किंवा फॅमिली हिस्ट्री याच्यामुळं सुद्धा काय होत असतं माहिती का, हायपरटेन्शन वाढत असतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काही कारण असतात ज्यावेळेस हायपरटेन्शन वाढत असतं. तर फर्स्ट कारण बघू, हे कारण दिसतात बी आणि नाही दिसतात पण. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे डोकेदुखी किंवा चक्कर येणे किंवा छातीत दुखणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, असे काही कारण दिसत असतात जर समजा पेशंट हायपरटेन्शनचा असेल. ठीक आहे. जर हायपरटेन्शन जास्त वेळ काळ राहिला तर त्या पेशंटला स्ट्रोक किंवा हार्ट प्रॉब्लेम होत असतो. ठीक आहे. आता बघू लो ब्लड प्रेशर. तर लो ब्लड प्रेशर का होत असतो? तर फर्स्ट असतं, जर आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असेल, म्हणजे जास्त प्रमाणात रक्त गेलेलं असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा लो BP होत असते. किंवा हार्मोनचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही तुम्ही मेडिटेशन घेत असतील किंवा औषधे घेत असतील त्याच्यामुळं सुद्धा प्रॉब्लेम होतो लो BP. किंवा डिहायड्रेशन, तुमच्या बॉडीमध्ये जर समजा पाण्याची कमतरता झाली असेल तर सुद्धा ब्लड प्रेशर कमी होतं. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षणे आपल्याला अशक्तपणा येत असतो किंवा बेशुद्ध पडणे, हे काही लक्षणे आपल्याला दिसत असतात.
आता ब्लड प्रेशर मोजताना आपण कोणत्या मशीनचा यूज करत असतो? फर्स्ट असतं सिग्मो मॅग्नोमीटर आणि दुसरी असते